हा म्हणजे प्रश्न असा होता की ब्रह्मज्ञान आणि कर्म याचा समुच्चय असंभवनीय आहे असे आचार्यांनी सांगितलेले आहे. कोणतंही कर्म मी करतो म्हटलं की तिथे अहंकार आला, तिथे अज्ञान आलं. म्हणजे परमेश्वर आपलं सच्चिदानंद तत्व हे झाकलं गेलेलं आहे. त्यामुळे एखादी व्यक्ती कर्म पण करते आणि ज्ञानी पण आहे असं होऊ शकत नाही. आता हे एक्सटर्नल कर्म करण्याबद्दल घ्यायचं नाहीये. मी कर्म करतो ही जी वृत्ती आहे ती जोपर्यंत आहे तोपर्यंत ज्ञान नाही, आणि जिथे ज्ञान आहे तिथे मी कर्म करतो ही वृत्ती नाही. त्यामुळे हे दोन्ही एका वेळी असणं शक्य नाही असं सांगितलेलं आहे. पण आता पंचायतन याग असा आहे की त्यात जी 5 ईश्वराची रूप घेतलेली आहेत त्या रूपांनी ईश्वर तत्वाचं वर्णन झालेलं आहे. म्हणजे ईश्वर तत्वाचं पुढे ते येईल, बुद्धी प्रकाश करणं, बुद्धीतली विघ्न नाहीशी करणं, बुद्धीला परमात्मा तत्वापर्यंत घेऊन जाणं आणि मुक्ती प्राप्त करून देणं आणि पुढे पराभक्ती ती भगवान विष्णू फक्त देतात. हे 5 रूपांनी जे करतात म्हणजे कर्म करतानाही तत्वविचार झालेला आहे. नाहीतर वेदात कोणत्याही चारही वेदापैकी कोणताही वेद घेतला तर त्याचं पूर्वांग आणि उत्तरांग आहे. पूर्वांग हा सगळा कर्ममार्ग आहे आणि उत्तरांग म्हणजे वेदांत ज्याला म्हणतात ते म्हणजे उपनिषद. तिथे संन्यास आहे, कर्मत्याग आहे तिथे. आता संन्यास हा वरकरणी त्याग झाला, पण खरा जो त्याग आहे तो मनानी त्याग आहे, जे अर्जुनानी 18व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच विचारलं की संन्यास आणि त्याग याच्यात फरक काय. कारण संन्यास म्हणजे हे कर्म नाही करत, म्हणजे कर्माचं फळ नको किंवा सकाम कर्म निष्काम कर्म करणं हा संन्यास झाला. पण त्याग म्हणजे कर्म करतो ही भावनाच गेली. तर कर्म करतो ही भावना गेली म्हणजे कर्म त्याच्याकडनं होतच नाही. म्हणून आचार्यांनी सांगितलं की कर्म आणि ज्ञान याचा समुच्चय एकत्र होऊ शकत नाही. म्हणून त्या स्टेजेस आहेत. म्हणजे आपण मागे एका ह्याच्यात उदाहरण घेतलेलं की समजा आपण बाहेर देशात चाललोय, तर घरापासून आता इथून ठाण्याहून निघालो आपण, तर इथून एअरपोर्ट पर्यंत आपण विमानाने नाही जात, रिक्षाने जातो किंवा कारने जातो, टॅक्सीने जातो. तिकडे गेल्यानंतर मी जर म्हटलं नाही या टॅक्सीने मला एअरपोर्ट पर्यंत आणलंय तर पुढे पण टॅक्सीच नेईल, तर तो मूर्खपणा ठरेल. तसं कर्म आपल्याला कुठपर्यंत येतं तर चित्तशुद्धीपर्यंत कर्म नेऊन ठेवतं. त्याच्यानंतर कर्म त्याग झाला पूर्ण, तो बहिरंग त्याग नाहीये. आता शिवाजी सांगितल्याप्रमाणे दत्त महात्मा सांगितलं की चित्तशुद्धी कर्मानी होते आणि ती चित्तशुद्धी झाली म्हणजेच काय साधन चतुष्टय संपत्ती प्राप्त झाली की ज्ञानाचा अधिकार येतो. ती कर्मानी जर शुद्धी नाही झाली आणि ज्ञान ऐकलं तर नास्तिकता येऊ शकते. म्हणजे रामकृष्ण परमहंसांच्या चरित्रात शेवटी वचनामृतामध्ये आता आपण वाचलं, त्यांचं आलं असेल बघा की ते कालीमणी त्यांचे जे भक्त होते ते अभेदात्रीला झाले नव्हते. तर विवेकानंदांना एकदा वाटलं की आपण शक्ती संक्रमित करू शकतो. ते ध्यानाला बसले, कालीला मांडीला गुडघ्याला हात लावून बसायला सांगितलं आणि हे ध्यानावस्थेत गेल्यावर ते कालींचं पूर्ण अंग वाकडे तिकडे झालं. तर वरून रामकृष्ण वर माडीवर होते, तिथून त्यांनी हाक मारली नरेंद्र इकडे इकडे आणि ते ओरडले की तू काय केलंस कळतंय का तुला. म्हणे 9 महिन्याचा गर्भपात करावा कसं तू केलंस म्हणाले की त्याला मी सगुण भक्तीने पुढे नेत होतो, त्याची तशी प्रकृती होती आणि तुझी निर्गुण निराकाराची तयारी आहे. आता त्याची तयारी नसताना ते निर्गुण निराकाराचे सगळे त्याच्यात शक्तिप्रज्ञा संक्रमित झाले त्यांच्या
आणि मग पुढे असं झालं, ते काली मिशनपेक्षा थोडंच वेगळं त्यांनी सुरू केलं. मग त्यांच्या आचरणात पण सगळीच माया आहे, तर मग हे कधी काय केलं नाही केलं काय फरक पडतो, असं थोडीशी गडबड पण झाली. तर तसं आहे, महाराजांनी पण सांगितलं, हंसराज स्वामींचं लघुवाक्य भक्तीच्या प्रस्तावनेत त्यांनी सांगितलंय, म्हणून सांगितलं महाराजांनी की हा ग्रंथ, म्हणजे महाराज असं म्हणतात, हा ग्रंथ वाचू नका म्हणाले. वाचू नका, मग लिहिला कशाला? तर म्हणाले, साधनांच्या दृष्टीने संपत्ती असल्याशिवाय वाचू नका, नाहीतर बुद्धिभेद होईल. म्हणजे नास्तिकता येऊ शकते त्यांनी, की सगळंच माया आहे, साधना ही पण मायेत येते, तर मग केली काय नाही केली काय फरक काय पडतो, असे काहीतरी विचित्र विचार येऊ शकतात. तर ते येऊ नयेत म्हणून चित्ताच्या शुद्धीकरता कर्माची आवश्यकता आहे. आणि गीतेत भगवान सांगतात, यज्ञदान तपश्चैव पावनानां मनीषिणां सांगितलं. म्हणजे मन पावन करायला यज्ञ, दान, तप हे केलं पाहिजे. आणि ते ज्ञान झाल्यानंतर पण करावं म्हणून सांगितलंय, लोकसंग्रहाकरता. आणि भगवान स्वतःचं उदाहरण देतात, मला करण्यासारखं काही राहिलं नाही तरी मी कर्म करतो नाही, कारण मी जर कर्म केली नाही तर माझं पाहून सगळी लोक कर्म सोडतील. पण यात मुख्य मुद्दा असा की जोपर्यंत कर्म चालू आहे तोपर्यंत ज्ञान नाही, आणि जिथे ज्ञान आहे तिथे कर्म होऊ शकत नाही. त्याच्याही करता अर्जुनाचा मोह फक्त भगवंतानी दूर केला, ज्ञान दिलं, ज्ञान सांगितलं. खरं खरं तर भगवंताचा शब्द आहे, ऐकणारा अर्जुन अधिकारी आहे. तिथल्या तिथे समाधी लागली असते. ज्ञानेश्वरीत म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी ते छान वर्णन केले, की यांनी अर्जुनाला मिठी मारली, या हृदयाचे त्या हृदयाचे केले आणि आपणासारखे केले अर्जुन, आणि अर्जुन समाधीत जायला लागला, तर यांनी त्याला जाऊन नाही दिलं. हाच जर समाधीत गेला तर मी बोलू कोणाशी, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि दुसरं युद्ध झालं नसतं, कारण तो समाधीतच गेला असता. हा, म्हणजे सहस्रार्जुनाचं उदाहरण आहे ना, ते दत्तप्रभू भेटतात, त्यांची कृपा झाल्यानंतर 1.5 वर्ष, पहिल्यांदा 6 महिने, वर्ष, नंतर 1.5 वर्ष समाधीत होते, तसं झालं असतं अर्जुन. तर त्यामुळे मी कर्म करतो ही बुद्धी आणि ज्ञान हे एकत्र राहू शकत नाही. समाधीचा लाभ झाल्यावर पण जर आपण त्या बुद्धीच्या ह्याच्यात घेणार आहोत, आता 5वी 6वी 7वी, तर 5व्या भूमिकेत समाधीचा लाभ आहे, पण प्रारब्ध शिल्लक आहे, स्वतःचं प्रारब्ध शिल्लक आहे. तर समाधीतनं मध्येच उत्थान होऊन परत मी ही भावना जागृत होते, आणि मी कर्म करतो ही भावना जागृत होत नाही. म्हणून महाराजांनी सांगितलं की वेगळा वासनाक्षयाचा अभ्यास करायला हवा. म्हणजे ज्ञानी जरी झाला तरी त्याच्या मनात जर मी ही भावना आली प्रारब्धाने, तर तो समाधीतनं तो आनंद गेला, मुक्ती ठरलेली आहे, म्हणजे तो देहत्याग झाल्यावर मुक्ती मिळेल. पण देह असेपर्यंत, ते प्रारब्ध असेपर्यंत परत मी ही भावना येऊ शकते त्याला. तर ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कर्म आहे तिथे ज्ञान नाही, ज्ञान आहे तिथे कर्म नाही. पण ज्ञान आणि कर्माचा समुच्चय घेऊन पुढे जावं म्हणून सांगितलंय महाराजांनी. आणि आपल्या दत्त संप्रदायात आणि मोठ्या महाराजांच्या वाङ्मयाचा हाच सर्वात मोठा उपयोग आहे, की तिकडे उपासना मार्ग, भक्ती मार्ग आणि ज्ञान मार्ग. उपासना मार्ग म्हणजे धर्म सगळा ही उपासनाच आहे, ईश्वराची उपासना आहे. कर्तव्य कर्म करणं ही त्याची आज्ञा आहे, म्हणून आपण करतो तर ती उपासना आहे. तर उपासना, भक्ती आणि ज्ञान याचा समुच्चय मोठ्या महाराजांनी करून दाखवला. म्हणून दत्त महात्म्याला महत्व आहे, भागवताला महत्व आहेच, कारण ते अल्टिमेट भक्ती आहे. पण भक्तीचे अधिकार पण नसतात सगळ्या. आपण भक्तीचे अधिकारी नाही आहोत. भक्तीचा अधिकार उत्पन्न होणे फार मोठी गोष्ट आहे. भक्ती करायला सगळ्यांना अलाउड आहे, नव्यानं हा अधिकार निर्माण होईल. पण जी खरी भक्ती आहे ती निर्माण होण्यासाठी हीच साधनचतुष्टय लागते. तर त्यामुळे हा जो दत्त संप्रदायात समुच्चय केलाय, की उपासना, भक्ती आणि ज्ञान, आणि त्यात परत सगुण उपासनेबरोबर सकाम उपासनेला पण अलाव केलंय आपल्या मोठ्या महाराजांनी, की देवाजवळ मागायचं नाही, फक्त उपासना करायची, आणि मग संसारातलं काही दुःख असलं की तेच घेऊन बसायचं. याच्यापेक्षा मागून त्यातनं मोकळं झालेलं बरं. अशा ह्यानी ते पण आपल्या
मार्गात आलो. तर तसा हा आता पंचायतन यागात पूर्ण जी पूजा आहे, पंचायतन पूजा आहे किंवा त्यांची जी स्तुती आहे किंवा ते जे यागातले जे मंत्र आहेत, हे सगळे त्या आत्मतत्वाची म्हणजे परब्रह्माचं वर्णन आहे. ते परब्रह्म सगुण रूपात येऊन आपल्याला त्याच्यापर्यंत नेण्यासाठी केवळ भगवत्वात्सल्याने 5 वेगवेगळी रूपं घेतात. म्हणजे 4 वेगळी रूपं घेतं म्हणता येतील. स्वस्वरूपाने ते भगवान विष्णू आहेत. ते एका वेळी सगुण पण आहेत आणि निर्गुण पण आहेत. आणि सगुण निर्गुण याच्याही पलीकडचे आहेत. ते काय ते शब्दात येत नाही. पण तेच भगवान विष्णू ते आता पुढे गेले. म्हणजे सवितृ रूपाने, गणेश रूपाने, देवी रूपाने, शिवरूपाने आणि स्वस्वरूपाने असे 5 रूपांनी ते आपला अध्यात्मातला प्रवास सुख करतात. म्हणून तिथे कर्म पण आहे, यज्ञाच्या रूपाने कर्म पण आहे आणि ज्ञान पण आहे. असं म्हणून तो समुच्चय सांगितला. भगवतीचे अधिष्ठान या ठिकाणी आहे. अशा प्रसंगी काही वाङ्मय सेवा व्हावी अशी आज्ञा संचालक मंडळीने केल्यामुळे यथामती सेवा करण्याचा योग आलेला आहे. ईश्वराचे स्वरूप विश्व आहे. हा गीतेतला श्लोक आहे. ईश्वर सर्व भूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठतु भ्रामयन् सर्व भूतांनी यंत्रारूढानी मायया. म्हणजे ईश्वर हा सर्व भूतांच्या हृदयस्थानी स्थित राहून मायेत टाकणाराही तो आहे. ईश्वरी स्वरूपाने तो मायेत टाकतो. म्हणजे भगवती जी आहे ती मायेत टाकणारी पण आहे आणि म्हणजे ती स्वतः योगमाया असल्यामुळे ती भ्रम निर्माण करणारी आणि भ्रम घालवणारी किंवा भयकृत भयनाशना म्हणतात. म्हणजे भय निर्माण पण करणारे आहेत आणि भय घालवणारे. तर तशा रूपाने ते आहेत. आणि हृद्देश म्हणजे हे आज्ञाचक्राला हृदय ग्रंथी म्हटलेलं आहे. म्हणजे ब्रह्मग्रंथी, रुद्रग्रंथी आणि विष्णू ग्रंथी अशा 3 ग्रंथी धरलेल्या आहेत. तर ब्रह्मग्रंथी ही स्वाधिष्ठानात आहे. विष्णू ग्रंथी ही अनाहतात आहे आणि ही रुद्रग्रंथी म्हणतात. रुद्रग्रंथीचा भेद म्हणजे मुक्ती आहे. आणि तेच आज्ञाचक्र 3ऱ्या डोळ्याच्या स्वरूपात म्हणजे भगवान शंकरांचं दाखवतात. आणि तो 3रा डोळा उघडणं म्हणजे ज्ञान प्राप्ती. तो काही फिजिकल डोळा नाहीये, ती ग्रंथी आहे. म्हणजे ते चक्र आज्ञाचक्र आहे. तिकडे आपल्या नोज लेफ्ट टू राईट राईट टू लेफ्ट जातात ते. तर तो ग्रंथीचा भेद तो भगवान शंकर करतात. ते येईल पुढे आता. तर ती ग्रंथी म्हणजे इथे ईश्वर आहे आपल्या. त्यामुळे आपण म्हटलं मी किंवा विचार करतो तेव्हा आपल्याला इथे जाणवतं. काही एखादं फिलिंग असलं तर इथे जाणवतं. कारण इथे विष्णू ग्रंथी आणि इथे शिव ग्रंथी किंवा काम वासनेच्या वेळी तोच अहंकार स्वाधिष्ठानाच्या इथे आहे. ती ब्रह्मग्रंथी आहे, ती रिप्रोडक्शन करते. तर तो हृदेश राहून सगळ्यांना भ्रामयन सर्व भूतांनी यंत्रारूढानी माया. म्हणजे एखाद्या यंत्रावर म्हणजे चरखा म्हणा किंवा गिअर दाखवतात ना, त्याच्यावर गोल 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 तो फिरवत राहतो. कुठपर्यंत फिरवत राहतो? जोपर्यंत मी कर्म करतोय तोपर्यंत फिरवत जातो. महाराजांनी प्रवचनात सांगितलंय की ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की आधी कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा आस्वाद या दोहोही नाव बंधू कर्माचा. म्हणजे जोपर्यंत मी आणि मी करतो त्यामुळे मी त्याचा आस्वाद घेतो. मी करणार आणि मी भोगणार. म्हणजे हे इतकं छोट्या गोष्टीत आहे की मी खाणार आणि माझं पोट भरणार. मी श्वास घेणार आणि मी जिवंत राहणार. म्हणजे कितीही निरंकारी म्हटला तरी श्वास घेताना तर मी घेत नाही म्हणत नाही ना आपण. वास्तविक आपले लक्ष नसताना श्वास आपोआपच चालतो. तर तो उद्देश अर्जुन तिष्ठतु म्हणून सांगितले.
तसा तो भगवंत आहे. आणि तेच आता महाराज सांगतात, म्हणजे ईश्वरी सर्व भूताना म्हणा किंवा ईश्वर, तिथे काही लिंगाचा भेद नाही, फक्त कार्य शक्ती रूपाने आहे म्हणून ते अ, अ, सच्चिदानंदाला त्याचा पूर्ण आनंद न बाजूला होता त्याचं जे रूप आहे त्याला पुरुष म्हटलंय. आणि जे त्याच्यापेक्षा विपरीत रूप त्यांनी घेतलं, जे ज्याला विवर्त म्हणतात. विवर्त म्हणजे बदलणं, जे आहे त्याच्यापेक्षा वेगळं भासणं, याला म्हणतात विवर्त. तर विवर्त ज्याच्यामुळे होतो ते स्त्री धरलेलं आहे, म्हणजे ती म्हणून ईश्वरी म्हटलेलं आहे त्याला. पण ते आहेतच, ईश्वरी सर्व भूतांना म्हणतात वगैरे. दिनेश दिनेश तो आता रेकॉर्डिंग चालू आहे का? त्याच्यावर दिनेश नाही. दिनेश रेकॉर्डिंग चालू आहे का? हा मधुदादा हा रेकॉर्डिंग चालू आहे का? काय रेकॉर्डिंग करतोयस का? हो रेकॉर्डिंग करतो. बर हे पुस्तक कोणतं आहे? चांदणे कैवल्याचे? चांदणे कैवल्याचे मध्ये आरती पंचायतनाची. ओके ओके. आलास का घरी? हा घरी आलास की तर ये ना इकडे. आलो 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 आलो. हा चालेल, पुढे. हा ईश्वराचे स्वरूप ईश्वर सर्व भूतानाम किंवा ईश्वर हा सर्व भूतानाम अशा दोन्ही प्रकाराने वर्णन केलेले आहे. नियामक शक्ती ईश्वर रूपानेही आहे व ईश्वर रूपानेही दाखवली आहे. सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची एक आरती आहे. पंचायतनाची आरती म्हणून त्यांनी ती केलेली आहे. त्या आरतीमध्ये पंचायतनाचे स्वरूप काय आहे, 5 ईश्वर भिन्न भिन्न आहेत की एकच आहे असे विचार देऊन ईश्वर स्वरूपच एकच आहे असे ध्यान त्यांनी केलेले आहे. भेद नाहीसा व्हावा असा उपक्रम त्यात आहे. जय सर्व सवित गर्ज मुख नगत नये ईश हरे भेदावली नम पनयेतू द्याहे कुहरे. यातील भेदावली घालवण्याकरता मी ध्यान करतो असा विषय आहे. इथे असं आहे, जय सवितृ गजमुख. सवितृ म्हणजे सविता देवता, बुद्धी प्रकाश करणारी. गजमुख, नंतर नगतनय म्हणजे हिमालयाची कन्या पार्वती, आणि ईश म्हणजे भगवान शिव, आणि हरे म्हणजे हरी भगवान विष्णू, आणि भेदावली अपनेतुम. अपनेतुम, नेतुम म्हणजे नेणे, अपनेतुम म्हणजे काढून घेणे. म्हणजे हा वरकरणी जो भेद दिसतोय की सवितृ रूप आहे, गणेश रूप आहे, आणि हा सिक्वेन्स आपण बघितलं ना, आपण म्हणतो गणेशाची पूजा पहिल्यांदा करतात, पण गणेशाची पूजा पहिल्यांदा काय करतात? संध्या करतात. त्यामुळे तसं म्हटलं तर सवितृ देवतेचं आवाहन, त्याचा मंत्र, आणि मग पूजा गणेशाची, आणि मग पुढच्या विधीत मग देवी, आणि असं हे येतं. तर हे 5 जरी रूप दिसत असली तरी तो कार्यभेद आहे, कार्य करणाऱ्यातला भेद नाहीये. म्हणजे एका प्रवचनात महाराजांनी सांगितलंय की तीच व्यक्ती ऑफिसला जाते तेव्हा त्यांचा वेश वेगळा असतो, मुद्दा वेगळा आहे, त्यामुळे त्यांना हाक वेगळ्या नावाने मारले जाते. घरी आल्यावर वेगळा आहे, पण व्यक्ती तीच आहे, कार्य करण्याची पद्धत वेगळी आहे. तसं आहे. तर हा आरतीत विषय काय सांगितलाय की जय म्हणजे त्यांचा उत्कर्ष, म्हणजे आरतीत जय शब्द का वापरतात की त्यांच्या तुमच्या स्मरणाने मुक्तीपर्यंत आम्ही पोचतो, असे तुम्ही उत्कृष्ट आहात सर्वात, हे दाखवण्यासाठी. तर हे 5 वेगवेगळे जरी असले तरी तुमचं जेव्हा आम्ही स्तुती करू तर त्यांनी तुमच्यातला भेद तुम्हीच नाहीसा करणार आहात. आणि हे कसं होईल तर ध्याये कुहरे. रुद म्हणजे हृदय, कुहर म्हणजे गुहा किंवा पोकळी, म्हणजे हृदयाच्या पोकळीत जेव्हा आपलं ध्यान घडेल. आपण मागे त्या अर्जुनाचा गर्व करायच्या वेळी ते पाहिलं ना, आज्ञाचक्राच्या नंतर ती काळी हे किंवा
ते मात्र काळी बिलवर काळाचा अर्थ आपण पाहिला. तर तिकडे त्या कुहरात पहिल्यांदा ध्यान जर केलं तर म्हणून आता आपल्या शक्तिपात मार्गात इथे बघून ध्यान करा वगैरे असं काही नाही, कारण आत्मनिवेदनाचा मार्ग आहे आपला पूर्ण. आत्मनिवेदन आपण करतो की जे काही करायचं ते तुम्ही करा, पण अदरवाईज जे ध्यान करतात त्यांना आज्ञाचक्रात ध्यान करा असं सांगतात. कारण ही हृदग्रंथी भेद म्हणजे अज्ञान सगळं संपलं आणि मग ज्ञानाची प्राप्ती आहे, म्हणजे दुःख संपली आणि मग सर्व पूर्णानंद प्राप्ती आहे. तर हे तुमच्या हृदकुहरात ध्यान केल्यावर हा वरकरणी जो तुमच्यातला भेद वाटतोय तो जाणार आहे. आता याचा संदर्भ सुरुवातीला आपण जे प्रवचन वाचलं, मुख्य स्वरूपानुसंधान वाया की जे मनशोधन देवगुरु सेवन सदाचरण आराधते, म्हणजे जी काही उपासना आहे, जी काही कोणताही मार्ग घ्या, योग मार्ग घ्या, ज्ञान मार्ग घ्या, त्याचं शेवटी असं आहे की स्वरूपानुसंधान घडलं पाहिजे. मग ते स्वरूप तुम्ही सगुण जरी घेतलं तरी शेवटी ते निर्गुण सगुण एकच पर्यंत ते जातं. तर मुख्य स्वरूपानुसंधान म्हणून महाराजांनी सांगितलेलं वायाकीचे मनशोधन. तसं इथे सांगितलंय की तुमची जय जयकार मी का करतो की तुमच्यातलाच भेद दूर करून तुमचं हृदय त्या कुहरात त्या गुहेत मी ध्यान करीन, किंवा तुम्ही भेद दूर केला तरच ते ध्यान होणं शक्य आहे. असं म्युच्युअली एकमेकावर डिपेंड आहे. म्हणजे तुम्ही तो भेद दूर केला तर तुमच्या खऱ्या स्वरूपाचं ध्यान मला घडेल, किंवा मी त्या रूपाचं ध्यान जर केलं तर हा भेद दूर होईल. असं ते पहिल्या ह्याच्यात आलं. यातली भेदावली घालवण्याकरता आम्ही ध्यान करतो असा विषय आहे. सविता, गजमुख, नगतनया, ईश आणि हरी या पाचही स्वरूपाचे चिंतन हा भेद जाणण्याकरता मी करतो असे म्हणत आहे. खेडेकर काका इथे बसता का, म्हणजे तुमचा आवाज पण रेकॉर्ड होईल, कारण मी स्पीकरवर ठेवला तर एको येतो. इथे बसलात तर तुमचा पण आवाज पण रेकॉर्ड होईल आणि दिसाल पण तुम्ही. दिनेश तुझा पण एको येतोय, दिनेश तुझ्या आवाजला पण एको होतो. हा मग इथे बसला तर एकत्र येईल. म्हणजे याच्यात तुमचा पण आवाज बरोबर येईल. महावाक्याचा अर्थबोध होण्याकरता पदार्थ ज्ञानाची जरुरी आहे. वाक्याला बोधाला पदार्थ ज्ञान लागते, परंतु पदार्थ ज्ञान सुद्धा शुद्ध पाहिजे. तत्पदार्थ शुद्धी. आता इथे पदार्थ म्हणजे मॅटर असं नाहीये. पदार्थ याचा अर्थ पदाचा अर्थ हा पदार्थ झाला. तत्पद आणि त्वमपद अशी दोन पद आपण एकाच्या वेळी पाहिजे. तत्पदाने चिदानंद परमात्मा जो सर्वव्यापी आहे तो त्याचा निर्देश आपण पाहिला दुसऱ्या दिगंबराचा, आणि त्वमपदाचा घटाकाश म्हणजे जो साक्षी रूपाने ब्रह्म आहे पदाचा अर्थ झाला. हा मधुदादा काय म्हणाला? अजून तुझा एको येतोय. काय होतंय? एको होतो, डबल आवाज येतोय. त्याला बंद. तुमचं बंद करा. मग हे सगळ्यांना म्यूट करायला सांग. खेडेकर का एक काम करूया आपण, तुमचं पण बंद करा. मी वास्तविक कॅमेरा तुमच्याकडे करतो. कॅमेरा नाही मी बंद करतो. तुम्ही तुमच्याकडेच करून द्या. नाही व्हायला पाहिजे. तुमचं बंद करा. कॉल तुमचे पण बंद करा. पण तुझा बंद केल्यास आवाज कसा येणार? हा येईल आवाज.
हे झूम पण मधनं काढून टाकतो ना. हा झूम मधनं बाहेर गेलात तरी चालेल. आणि आपण तुम्ही वाचताना हे उलट करू. नाही नाही मी करतो तसं. नाही ह्याच्यावर घेतलंय आता मी करतो ते. आता त्यांचं दिसतंय. हा आता ऐकू येत नाही. वाक्यार्थ बोधाला पदार्थ ज्ञान लागते, परंतु पदार्थ ज्ञान सुद्धा शुद्ध पाहिजे. तत्पदार्थ शुद्धी नुसते ज्ञान नाही, तर शुद्ध ज्ञान आणि ज्ञानामध्ये सुद्धा काही शुद्धाशुद्धी राहते. तर आता इकडे आपण आत्मानात्म विचारात हे पाहिलेलं आठवत असेल तर, की तत्पदार्थ शुद्धी आणि त्वम पदार्थ शुद्धी. आता पदार्थ शुद्धी काय आहे तर तत्वमसीचा अर्थ आपण म्हणजे भारतात जन्म घेण्याचा सर्वात मोठा फायदा आहे की अध्यात्म सगळ्यांना माहिती आहे, आणि सगळ्यात मोठा तोटा आहे की अध्यात्म सगळेच बोलतात. तर त्यामुळे मी आणि ईश्वर एक आहे हे माहिती आहे का, सगळ्यांनाच माहिती आहे. पण ते तसं नाहीये. मी आणि ईश्वर म्हणजे हा हातपाय असलेला आणि तो सर्वव्यापी असलेला हा एक कसा होईल? विरोधाभास आहे ना. तर त्यामुळे म्हणजे जर गुरु म्हणतात तू तत्त्वमसी, म्हणजे तो तूच आहेस, त्याच्यात तू म्हणजे कोण, हा देह का, तर तसं नाही. म्हणजे तू हे जे तत्व आहे, पदार्थ म्हणजे ते तत्व, तर त्या तत्वाची शुद्धी झाली पाहिजे. म्हणजे तो क्लिअर कट काय आहे, त्याच्यावर जे अध्यास झालेले आहेत, म्हणजे म्हणजे मायेचा परिणाम काय असतो, एक तर अज्ञानावरण आणि अभानावरण. म्हणजे जे आहे त्याच्यावर पडदा, जे आहे ते दिसत नाही, त्याला इंग्लिशमध्ये डिलिशन म्हणतात. आणि दुसरं भलतंच काहीतरी आहे ते दिसतं, याला म्हणतात डिस्टॉर्शन. म्हणजे अहम जो शुद्ध आहे, तो परमात्मा जो आहे, तो झाकला गेला आणि देहाधिक पदार्थ, देह म्हणजे पंचकोश सगळे आले, सूक्ष्म कारण देह सगळं त्यात आलं, म्हणजे सगळे इंद्रिय आणि अंतःकरण तत्व. तर त्याला मी मानतो. तर तो अंतःकरण तत्व आणि इंद्रियवाला मी आणि ईश्वर जो सगळ्यांचं नियमन करतो, पृथ्वीची निर्मिती करतो, पाऊस पाडतो, तो ईश्वर, हे एक होतील का, तर नाही होत. तर त्यामुळे मी म्हणजे हा देह नाही, मी म्हणजे हे मन नाही, मी म्हणजे ही बुद्धी नाही. तर साक्षी जे वाटणार जे चैतन्य आहे, ते दिग्भिरवेष्टित मंबरमेव प्रत्येक ब्रह्मेती खम ब्रह्मेती श्रुतिरपी वदती दिगंबराचेती. पहिला दिगंबराचा अर्थ आपण बघितला, की या देहानी आवृत्त झालेलं, देहानी म्हणजे त्यात बुद्धी पण आली. आपण बुद्धीच्या पलीकडे स्वतःचा विचारच करू शकत नाही. तोंडी आपण म्हणतो की गाढ झोपेत बुद्धी नसते, म्हणजे मी त्याच्यापेक्षा वेगळा आहे. पण हे म्हणणारं कोण आहे, मी त्याच्यापेक्षा वेगळा आहे, हे परत आपण बुद्धीनेच म्हणतो. कारण आपण त्याच्या पलीकडे जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ते वास्तविक आपल्याला कळत नाही. तर ती आधी शब्दांनी शुद्धी व्हायला लागते, की मी कसा शरीर नाही, स्थूल शरीर नाही, प्राण नाही, मन नाही, बुद्धी नाही. मग हे सगळं नेती न इति वेद म्हटल्यावर जे उरतं ते जे आत्मतत्व आहे, तसं ईश्वराचं सर्वव्यापित्व, सर्वशक्तिमत्व, सर्वज्ञत्व, हे पण प्रॉपर्टीज झाल्या. जोपर्यंत प्रॉपर्टी कोणती आली की ते शुद्ध तत्व नाही. त्यामुळे त्वम पदार्थ शुद्धी म्हणजे तू म्हणजे कोण, तर देह नाही, हे नाही, म्हणजे उरतं ते सच्चिदानंद. आणि मग तत्पदार्थाची काय, सर्वशक्तिमत्व ते बाजूला केलं, चतुर्भुज आहे, विराट रूप घेऊ शकतो, हे सगळं बाजूला केलं, तर राहिलं काय, सच्चिदानंद. म्हणजे हे 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 पण सच्चिदानंद आणि हे पण सच्चिदानंद. त्याच्या पुढे हा विवेक पण गरज नाही. कारण हा पण मीच आणि हा पण मीच असं कोणी म्हणत नाही.
त्यामुळे अहम ब्रह्मास्मीच्या पुढे वासुदेव सर्वम स्थिती येते, की तिथे अहम हा प्रश्नच येत नाही. तर ती शुद्धी इथे सांगितली, म्हणजे पद अर्थ शुद्धी. आता इंग्लिशमध्ये आपण अर्थ म्हणजे मिनिंग म्हणून घेतो. संस्कृत भाषा अशी आहे, संस्कृत या शब्दाचाच अर्थ असा आहे की सम्यक कृतः, म्हणजे अगदी व्यवस्थितपणे ऑर्गनाइज वेनी तयार केलेली अशी भाषा ती संस्कृत आहे. तर त्याच्यातला शब्द आणि अर्थ हे वेगवेगळे नाहीयेत. त्याच्यासाठी याचं उदाहरण घेतात, ओंकाराचं उदाहरण देतात. आपण योगसूत्रात आपण पाहिलं की तस्य वाचक प्रणवा म्हणून सांगितलंय, म्हणजे ईश्वर प्रणिधान, ईश्वराचं आराधना करणं हे चित्तशुद्धी किंवा अ, अ, वृत्तीचा निरोध करायचं साधन सांगितलंय. तर ते ईश्वर प्रणिधान कसं करावं, तर नामस्मरणाने करावं. कोणतं नाम, तर ओंकार, तस्य वाचक प्रणवा. तर ते नुसतं वाचक आहे असं नाही, ते इतकं त्याच्या जवळ आहे की तद्रूपच आहे ते. नामस्मरणाला महत्व अशा करता आहे की ते नाम आणि नामी वेगळं नाहीच आहे. इंग्लिशमध्ये शब्द आणि त्याचा अर्थ या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पण संस्कृतात शब्द आणि अर्थ हे तोच पद अर्थ जो आहे तो तोच आहे. म्हणजे पदार्थ जो आहे तो पदाचा अर्थ आहे, म्हणून त्याला पदार्थ म्हणतात. तर ती पदार्थ शुद्धी झाली की मग जे उरतं ते आत्मानंद. मग तिथे मी तूपणाची झाली बोलवणं म्हणतात, ती तशी बोलवण आहे की ते राहतच नाहीत असं. तर त्या पदार्थाची सिद्धी होण्याकरता म्हणून हे चिंतन महाराजांनी केलेले आहे. भेदावळी दूर करायची, मग त्या भेदावळीचे चिंतन करायचे आहे. अधिष्ठान साहित्य त्याने चिंतन करायचे आहे. लक्षार्थ चिंतन करायचे आहे. गजेंद्र आख्यानामध्ये गजेंद्र लक्षार्थ म्हणजे आठवतंय ना, एक असतो तो आपण जे बोलतो त्याचा वाच्यार्थ असतो, म्हणजे बोलल्याचा जसा त्याचा अर्थ. आपण आता व्यवहारात पण म्हणतो, काय शहाणा आहेस, काय शहाणा आहेस, म्हणजे खरं काय म्हणायचं असतं, काय येडा आहेस. तर तिथे कसं वाक्यार्थ आहे शहाणा आहेस, पण लक्षार्थ आहे वेडा आहेस. तर त्यामुळे ही जी ब्रह्मवाक्य म्हणतात त्याला, तत्वमसी, अयमात्मा ब्रह्म, ही जी वाक्य आहेत ज्याच्यात ब्रह्माचा बोध होतो, त्या वाक्यांना महावाक्य म्हणतात. प्रत्येक वेदाचं एक महावाक्य असतं. ज्या गोष्टीला पहिल्यांदा महा लागतं तिकडे ब्रह्म जीव ऐक्याचा संबंध आलेला असतो. महात्मा म्हणजे अशी व्यक्ती की जिला ब्रह्मज्ञान झाले, तर तो महात्मा. महात्मा गांधी नाही. ते आता त्याचा अर्थ वाटेल तसा वापरला जातो, तसं नाही. महात्मा म्हणजे ज्याला आत्मसाक्षात्कार झालाय तसं. तर वाच्यार्थांनी ही वाक्य, हा महामंत्र आपण म्हणतो, दिगंबरा महामंत्र, कारण त्याच्यात पण पहिला दिगंबरा हे तत्पदार्थ शुद्धी, त्वम पदार्थ शुद्धी, दुसरा आहे तो तत्पदार्थ शुद्ध आहे. आणि महावाक्यापेक्षाही जास्त आपल्या मंत्रात आहे ते म्हणजे सगुणाचं पण त्याच्यात एक्सप्लेनेशन आलंय, जे महावाक्यात आलेलं नाही. तर म्हणून तो महामंत्र झाला. महावाक्याचा किंवा जीव ब्रह्मैक्याचा बोध ज्या मंत्रात आहे तो झाला महामंत्र. तर लक्षार्थ आणि वाच्यार्थ, तर तत्वमसी हे डायरेक्ट लिटरली घ्यायचं नसतं. तर ते कसं घ्यायचं, तर त्याच्यासाठी ते आपण आत्मानात्म विवेकात पाहिलं होतं की जहदल जहल लक्षणा घ्यायची. जहद लक्षणा म्हणजे काय, तर आपण म्हणतो स्टँडर्ड एक उदाहरण आहे, गंगेवर गोठा. गंगेवर म्हणजे गंगेच्या पात्रावर नाही, त्याच्या काठावर. किंवा आपण म्हणतो ना, अरे जाता जाता माझं घर तर रस्त्यावरच आहे. मग आपण म्हणत नाही खोटं बोलतो का, रस्त्यावर कुठे घर असेल, असं नाही म्हणत आपण. रस्त्यावर म्हणजे त्या रस्त्या जो आहे त्याच्या जवळच घर आहे असा अर्थ होतो. हे झालं जहल लक्षणा, म्हणजे जे म्हटलंय तो न अर्थ घेता दुसराच अर्थ घेतला. ते जर इथे लागलं
तर त्याचा अर्थ काय होईल, म्हणजे जीव आणि ब्रह्म एक नाही असा अर्थ होईल. त्यामुळे ती जहल लक्षणा लागू होत नाही. मग दुसरी येते अजहल लक्षणा. ती काय? पहिली एक्सक्लुझिव्ह झाली, म्हणजे जे बोललं गेलंय ते एक्सक्लूड करून दुसरंच काहीतरी इन्क्लूड केलं. आता अजहल लक्षणा इन्क्लुझिव्ह आहे, म्हणजे कशी, की समजा रेस चालू आहे घोड्यांची, आणि त्यात काळा घोडा आहे, लाल घोडा आहे, पांढरा घोडा आहे, आणि मग करडा वगैरे असे घोडे आहेत. एकच घोडा लाल आहे, आणि तो जर लाल घोडा जिंकला तर मोठ्यानी कोणतरी ओरडलं, लाल जिंकला. आता लाल जिंकला म्हटल्यावर कोणालाही शंका आली नाही, लाल म्हणजे काय जिंकला, रंग कसा जिंकेल. तर तिथे लाल मध्ये तो घोडा हे त्यांनी इन्क्लूड केला. आता तसं जर ईश्वराबाबत आणि जीवाबाबत घेतलं, तर आपल्या जी काही इनकम्प्लीटनेस आहे, अल्पज्ञत्व आहे, अल्पशक्तिमत्व आहे, अल्पजीवित्व आहे, आणि तो तर सच्चिदानंद सगळ्या काळात आहे, सर्वव्यापी आहे, सर्वशक्तिमान आहे. म्हणजे जसंच्या सगळंच इन्क्लूड पण नाही करतायत. म्हणून जहदल जहल लक्षणा घेतलेले, म्हणजे जे विरुद्ध गुण आहेत ते जर बाजूला केले, तर जे सारखा गुण कोणता आहे, तर सच्चित आनंद. हे तीन गोष्टी नाहीत. सच्चित आनंद हे एक्सप्लेन करायसाठी तीन शब्दात एकच तत्व आहे. तर ही झाली शुद्धी करून एकच आहे हे कळणं. मग याच्यासाठी ती लक्षणा घ्यायची असते, लक्षार्थ घ्यायचा असतो, वाच्यार्थ. हा आला विषय. हा, पुढे घ्या. गजेंद्राख्यानामध्ये गजेंद्राने स्तुती केली. हं. तो आर्त भक्त आहे. तर पदार्थ शुद्धी झाली त्याची झाली असा हा मोठा भक्त. नमो भगवते तस्मै यत् एतत् चिदात्मकम् पुरुषाय आदिबीजाय परेशाय धीमहि असा उपक्रम त्या स्तुतीत आहे. नामोल्लेखन आहे, फक्त कार्याचा उल्लेख आहे. संपूर्ण विश्व ज्याच्या स्वरूपामुळे, ज्याच्या सानिध्यामुळे काय कार्यप्रमाण दिसत आहे, त्याचा परिणाम शुक्राचार्य महाराजांनी असा वर्णन केला की तळमळीने त्याने हाक मारली, प्रार्थना केली, स्तुती केली, सगळे उत्तम सिद्धांत त्यात मांडले, तर पदार्थ शुद्धीही त्यात दिसून होती. परंतु याच्यात त्या आधीच्या श्लोकाचा जस्ट सरळ अर्थ पाहू आपण. नमो भगवते, भगवानाला नमस्कार. भगवान म्हणजे षडैश्वर्य पूर्ण जो आहे तो त्याला भगवान म्हणतात. तस्मै यत् एतत् चिदात्मकम, म्हणजे तू कसा आहेस, तर चिदात्म रूप आहेस, म्हणजे चित शक्ती म्हणजे ज्ञान जाणीव रूपाने तू आहेस, आणि त्या जाणीव रूपानेच तू प्रत्येकाच्या आत्म्यात स्थित आहेस. म्हणजे आपण मागच्या वेळी पण पाहिलेलं, एखादा नास्तिक असेल तर त्याला आपण विचारलं की तू स्वतः आहेस की नाही, तर तो म्हणेल आहे. मग तू जर आहे जे म्हणतोस, ते जे काय आहे तेच देव आहे, म्हणजे तू नास्तिक कुठे राहिला. तर ती जी जाणीव असणं हे लक्षण झालं. तर तसं प्रत्येक आत्म्यात तू चित्रूपानी आहेस. आणि पुरुष आहे म्हटले. पुरुष म्हणजे पुर म्हणजे नगरी, म्हणजे या पंचकोशात्मक जो देह आहे त्याच्यात राहणारा तू आहेस. देह म्हणजे तू नाही, म्हणजे तोच ते आत्मरूप, म्हणून पुरुष म्हटले त्याला. आदी बीज आहे, म्हणजे सगळं बीजापासून वृक्ष तयार होतो. तर सगळं जे जे काही निर्माण झालंय ते ज्यातनं निर्माण झालं, ते जे बीज आहेस ते तू आहेस. म्हणजे ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, त्या आद्या म्हणजे सर्वाच्या आधी. आता खरं आत्मतत्व जे आहे सच्चिदानंद, त्याची तर स्तुतीच होऊ शकत नाही, त्याला काहीतरी सगुण धरावं लागतं. कारण सच्चिदानंदात आधी नाही, अंत नाही, टाइमच नाही ना. टाइम डायमेन्शन केव्हा आली, माया आली तेव्हा आली. म्हणजे मायेच्या आधी काय होतं म्हणायला आधी काहीच नाहीये. कारण आधी हे जे विथ रिस्पेक्ट टू ज्या इन्सिडन्सला आहे त्याच्या आधी टाइमच नसल्यामुळे आधी ही संकल्पनाच नाहीये. पण तरी हे जे झालंय त्याचा अर्थ, त्याचा कर्ता कोणीतरी असायला पाहिजे, त्याचं कारण कोणीतरी असायला पाहिजे.
ते आदी बीज म्हणून ओम नमोची आद्या किंवा वेदांताची सुरुवात अथातो ब्रह्म जिज्ञासा. आपण मराठीत पण म्हणतो अथ पासून इतीपर्यंत. म्हणजे अथातो ब्रह्म जिज्ञासा म्हणजे आता ब्रह्म जिज्ञासेची सुरुवात करतो हा फक्त अर्थ नाहीये की मुळापासून आधी तत्वापासून ही जिज्ञासा आपण करू असा तो उपक्रम केलेला आहे. तर ते ओम किंवा नमो आदि रूपा ओंकार स्वरूपा विश्वाची या रूपा. तर सगळ्या याच्यात आदी जो म्हटलेला आहे ते ते बरं तो बीजरूप का म्हटलाय की वृक्ष मोठा आहे पण तो बीज एवढूस आहे त्याचं. तसं आत्मतत्व हे सूक्ष्म आहे त्याला अवयव नाहीयेत. त्यामुळे त्याला बीज म्हटलेलं आहे. खरं बीजापेक्षाही सूक्ष्म आहे पण त्यातल्या त्यात सूक्ष्म काय तर बीज. सगळ्याचा आजी बीज. बीज म्हणून जे जे आहे त्याचंही आदी बीज म्हणून त्याला आदी बीज आहे म्हटलं. पर ईशाय म्हणजे ईशतत्व सगळ्यांना पालन करणं त्याच्याही पर असं ते आत्मतत्व आहे. आणि अधिधीमही म्हणजे बुद्धीचा प्रकाश पहिल्यापासूनच आहे. जीवात तो प्रकाश नंतर होईल पण तो प्रकाश पहिल्यापासूनच असले आधी अ, तर तसा तो म्हणजे बुद्धी प्रकाश करणारा ते आदिबीज आधीपासून आहे. त्याला मी नमस्कार करतो असं त्यांनी उपक्रम केलाय. हा आता ते पुढचं वाचलंय थोडं तुम्ही त्याच्या पुढचं वाच. याचा परिणाम शुक्राचार्य महाराजांनी असा वर्णन केला की तळमळीने त्याने हाक मारली, प्रार्थना केली, स्तुती केली, सगळे उत्तम सिद्धांत त्यात मांडले, तर पदार्थ शुद्धीही त्यात दिसून हा येते. तिथे तत्पदार्थ पाहिजे मिस प्रिंट आहे. हा पेन हवं इकडे मला वाटतं ठेवलं असेल. आहे आपल्याला सगळी वाचायलाच पेपर होते मिस प्रिंट आहे. तत्पदार्थ शुद्धी ही त्यात दिसून येते. हे गजेंद्रांनी जी स्तुती केली ती स्तुती विष्णूंचं नाव घेतलेलं नाहीये त्यांनी. या सगळ्या जगाला जो चालक आहे सर्वव्यापी जो परमात्मा आहे तर त्यांनी मला वाचवावं आणि वाचवावं कशात ना त्यांनी नकरापासून वाचवावं मागितलेलंच नाहीये. हा जो जडजन्म मला मिळालेला आहे हत्तीचा तर या जन्ममरणाच्या फेऱ्यातनच हे ईश्वरा मला वाचव अशी प्रार्थना केली. आणि बाकी सगळे देव त्यांच्या नावाचे अभिमानी आहे पण भगवानांना तो अभिमान नाही त्यामुळे मग भगवान स्वतः आले. परंतु बाकी कोणीही देव आले नाही. संकटातून सोडवण्याची शक्ती काय देवात नाही असे नाही. नकरापासून काय कोणीही मुक्त केले असते. परंतु यानेही विष्णू हरी अथवा विशिष्ट अशा नावांचा उल्लेख करून चिंतन करून प्रार्थना केलेली नाही. सर्वात्मक अशा प्रकारचे श्रीहरी त्या ठिकाणी प्रकट झाले. साधकाच्या अंतःकरणामध्ये भेद बुद्धी आहे. ती शुद्ध होता होता ज्यावेळी तत्पदार्थ शुद्धी होईल त्यानंतर वाक्यार्थ बोध आहे. म्हणून महाराजांनी जय सविता गजमुख नग तनये विषहरे भेदावली मपयेन्तु ध्याये हृत उहरे असं चिंतन केलं. कार्य वेगवेगळी दाखवली मात्र सर्वव्यापी जे चैतन्य आहे त्या चैतन्यामध्ये भेद संभवत नाही. परंतु विशिष्ट कार्यावरून भेद मानला जातो. म्हणून पंचरूपाने कोणची ईश्वराची कार्ये चालली आहेत ते त्यामध्ये महाराजांनी दाखविलेले आहे. सवितृ स्वरूपाचे चिंतन करताना महाराज म्हणतायत एक एक मिनिट हा आता इथे विष्णू रूप आहे ते घेतलेलं रूप नाहीये. म्हणजे आता एक गजेंद्राचं उदाहरण पण त्याच्याकरता आहे. सर्वव्यापी परमात्म्याला हाक मारल्यानंतर येणारं जे रूप आहे ते रूप आहेच. म्हणजे विष्णू माणसासारखे दिसतात मुलांनी विचारलेलं
की मग दुसऱ्या युनिव्हर्स मध्ये ते ऑक्टोपस सारखे पण असतील का? तर तसं नाहीये. आपण माणसासारखे दिसतो म्हणून आपण त्यांची तशी पूजा करतो आणि ते त्या रूपात देतात असं नाहीये. त्यांचं ते रूप आहे म्हणून ज्या जन्मात जीव त्यांना जाणू शकतो, त्या जन्माला त्यांनी त्या रूपाचा थोडासा अंश दिलेला आहे. म्हणून आपण त्यांच्यासारखे, ते आपल्यासारखे नाही असं आहे. तर विष्णुरूप हे सदा आहेच. आणि मग कार्याकरता त्यांनी मग वेगवेगळी शिवरूप घेतलेत. शिव, शक्ती, गणेश आणि सवितृ हे सगळे ईश्वराचीच रूप आहेत. ते सोडून मग खाली जेव्हा देव येतात, ब्रह्मदेवापासून पुढे, ते सगळे जीवकोटीतले. ब्रह्मदेव यांना आदिजीव म्हणतात. तिथून पुढे ते सगळे ते जीवकोटीतले. पण ही 5 रूप आहेत ती त्यांचीच रूप आहेत. पण त्यातलं विष्णू रूप आहे हे त्यांचं ओरिजिनल रूप आहे. बाकी सगळी रूप त्या त्या कार्यासाठी घेतलेली रूप आहेत. जेव्हा कोणतंही कार्य नाही किंवा त्यांना कोणत्याही विशेषणांनी जेव्हा हाक नाही मारलेली, तेव्हा त्या सगुण रूपात आलेलं आहे. नाहीतर आपण स्तुती बघतो या घोरात कष्टात मध्ये पण बघितलं. आपल्याला क्लेश घालवायचे तर क्लेशहारीं सुकीर्ते, म्हणजे त्या त्या सगुण याचं त्या वर्णन आपण करतो किंवा शंकराचं वर्णन करतो. आशुतोष आहात, लवकर त्यांनी हे करावं. तसं विष्णूंच्या बाबतीत आवश्यक पडत नाही. आणि म्हणून आपण एक पाहिलं म्हणजे अं, कोणतीही रूप कमी जास्त नाहीत कारण त्यांचीच रूप आहेत. पण मूळ रूप हे काय आहे? कारण एक साधी गोष्ट पाहिली की देवीचं रूप आहे, गणेशांचं रूप घेतात भगवान, सवितृ रूप घेतात. पराभक्तीची उदाहरणं कोणत्या रूपाच्या बाबतीत आहेत? ज्ञानोत्तर भक्ती ही कोणत्या रूपाच्या बाबतीत आहे? ते फक्त विष्णू रूपाच्या बाबतीतच येतात की ते अवतार घेतात, भक्तांशी लीला करतात. लीला हा प्रकार तसा म्हणजे नाही असं नाही, देवी पुराणात ते आलेलं आहे, शिवपुराणात. पण ज्ञा शिवपुराण, देवी पुराण याच्यात कोणतीही राजे किंवा यांची जर उदाहरणं घेतली तर ते मुक्त झालेले आहेत. मुक्तीच्या पुढे जी पराभक्ती आहे हे फक्त इकडेच सापडतं. आणि म्हणून भागवत हे महापुराण. बाकी पुराण आहेत, हे महापुराण काय आहे? एकतर ह्याच्यात तत्वाचा उपदेश आहे म्हणून, आणि सगळं पुराण ज्या देवतेकडे निर्देश येतात त्याचं शुद्ध रूप जे आहे ते भगवान आहे, असं आहे. हा, चिंतन मी करतो की वेदावली नको आहे. कविता नवतनया हरी हे सगळे एकच आहे. गायत्री महामंत्राचा जो अर्थ आहे त्यात शुद्ध तत्पदार्थ दाखवलेला आहे. बुद्धी प्रेरक असे ते स्वरूप आहे. ईश्वर एक आहे, पण त्याचे सविता हे जे स्वरूप आहे ते बुद्धीला प्रेरणा करणारे आहे. सविता स्वरूप जो ईश्वर आहे तो बुद्धीला प्रेरणा करतो. ददामी बुद्धियोगम तम येन माम उपयांती ते. भगवान सांगतायत बुद्धी कर्मानुसारिणी असते असाही एक सिद्धांत आहे. जशी कर्मे झाली असतील त्याप्रमाणे बुद्धी उत्पन्न होते. कर्तृत्व जीवाचे आहे. इथे जीवाला काही तक्रार करता येणार नाही. त्याने कर्म केलेली आहे. कर्मानुसारिणी बुद्धी ही वेगळी मानावी लागते. आपण आता आज थांबवायचं इथे. एक तास. उद्या आपण सकाळी परत कंटिन्यू करू हा विषय. हा, आता इथे फक्त एक हे पाहायचंय की ही 5 रूपं का घेतली? कारण आपण जो शनिवारी बुद्धी विकास बघतोय, त्या बुद्धी विकासात पण एक एक कोश पुढे आपण पंचकोशातनं बाहेर जातो. तसं बुद्धीच्या ह्या बुद्धीला प्रेरणा होण्यापासून ते पराभक्तीचा लाभ, ह्या ज्या स्टेजेस आहेत त्या स्टेजेसला वर नेण्यासाठी ती रूप आहेत. म्हणजे सवितृ रूपाने पहिल्यांदा म्हणजे बुद्धीचा प्रकाशच गाढ झोपलेला आहे. सविता देवताचं सूर्याच्या ठिकाणी का ध्यान करतात? कारण फिजिकली
सूर्य उगवल्यावर आपण उठतो. ते सायकल तसं सेट आहे म्हणून ते सूर्य हा सिम्बॉल घेतलेला आहे. सवितृ म्हणजे सूर्य नाही. सूर्यालाही जी अ, भगवान गीतेत पण सांगतात की अ, सूर्य आणि चंद्राचं जे तेज, तत्तेज विद्धी मामकम. सूर्य, चंद्र, अग्नी यांचं जे तेज आहे ते माझंच तेज आहे सांगतात. तर ते जे तेज रूपाने भगवंत आहे, तर बुद्धीला पण आपण म्हणतो ना, काय बुद्धीचं स्पार्क आहे म्हणतो. आपोआप ते तेजाचं आपण उदाहरण देतो. तर ती बुद्धी प्रकाशित करणं हे सवितृ देवता करतात. म्हणजे आज आपण इथे थांबू की बुद्धी प्रकाश करायसाठी. आणि त्यामुळे आपण म्हणजे काकांनी पण किती वेळा सांगताना तुम्ही ऐकलेलं की संध्या तर केलीच पाहिजे. म्हणजे ते उदाहरण आहे नाही का की आपण पूर्वीचे फोन असायचे, कॉईन टाकायचे. तर संध्या म्हणजे कॉईन टाकणे. कॉईनच नाही टाकलं तर तो फोन लागणारच नाही. तसं गायत्री मंत्राचा म्हणजे संध्या करून गायत्रीचा जप जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत बुद्धी प्रकाशच नाहीये. गायत्री न करता तुम्ही वाचलत, ऐकलत, हे केलं, तर तो प्रकाश नसताना जे अर्धवट तुम्हाला कळलं, ते खरं कसं असेल? मग त्याच्यात भास असतात. तिथे मग सापाला दोरी समजलं जातं किंवा दोरीला साप समजलं जातं. असं सगळं होतं. म्हणून पहिलं जे तत्व आहे ते बुद्धी प्रकाश करणं आणि त्याच्याकरता गायत्रीची उपासना आवश्यक आहे. आज आपण इथेच थांबूया मग. चला, गुरुदेव दत्त. मधुदादा येतो का? चालेल, चला. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त, गुरुदेव.